अरे एवढं लेट झाले 5 मिनिटं व्हायचे ना. करू आता. ओके चलो डन. स्क्रीन आणि साऊंड क्लिअर आहे का पहिल्या बोलत होतो. स्क्रीन आणि बोला क्लिअर आहे का. हा स्क्रीन आणि साऊंड क्लिअर आहे का. स्क्रीन आणि साऊंड क्लिअर आहे का बोला. हा यस क्लिअर आहे. ओके सुरू करायचं आता. भरपूर वेळ झाला आणि YouTube वर पण सुद्धा सुरू आहे. जर कोणाला YouTube वर जॉईन करायचं लिंक पाठवली ती लिंक फॉलो करून तुमच्या मित्राला शेअर करू शकता. आपल्याला असं काय लेक्चर सुरू आहे ते एकदा तेवढी शेअर करायचं तर करा. लगेच सुरू करतो मी लेक्चर. ठीक आहे ओके. तर बघा आज आता जे तुमच्या पाठीमागं स्क्रीनवर दिसत आहे तर याच प्रश्नाच्या अगोदरही तुम्हाला विचारला होता बरोबर का. तर हे जे चित्र समोर आहे ही जे काही इमेज लावलेली आहे तर ही कशाची आहे हाच प्रश्न याच्या अगोदर मी केला होता. तर आता डबल लक्षात आहे का बघू आपण आणि त्याच्यानंतर लेक्चर स्टार्ट होणार मग आपला. हा सर्व ओके आहे किनारे काही हरकत नाही. फक्त मला सांगा की टोटल अख्खं ब्रह्मांड अख्खं विश्व अख्खी सृष्टी त्याच्यामध्ये आहे. मग आपण कुठं असणार. तर बघा ही आपली समजा दीर्घिका आहे. ही मंदाकिनी आपल्या दीर्घिकेचं नाव काय मंदाकिनी. आणि या दीर्घिकेला काय म्हणतात ताऱ्यांचा समूह. सूर्यासारखे अनंत तारे आहेत या दीर्घिकेत. बघा एरो कडे लक्ष ठेवा. एरो कर्सर. आणि या दीर्घिकेमध्ये अनंत तारे आहेत आपल्या सूर्यासारखे. आणि आपला छोटा तारा कुठेतरी सूर्य इथं असणार. त्याच्या भोवताल फिरणारे 8 ग्रह असणार. म्हणजे आपली सूर्यमाला इथं असणार. आणि तिथं मग एक आपला पृथ्वी ग्रह असणार. पृथ्वी ग्रहावर आपण कुठं असणार. आपण पृथ्वीवर महासागर आहे तर पृथ्वीवर जमीन आहे. त्यामध्ये जमिनीवर आपण पाहतो पृथ्वीवर 7 खंड आहेत. त्या 7 खंडापैकी आशिया जो खंड आहे आपला तो आशिया खंडामधील भारत देश जो आहे आपला भारत देशातील महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आणि आपलं गाव इथं असणार. आपण एवढं छोटं आपण इथं एका कणात. तर मग अशा एका दीर्घिकेचा आपला सूर्य एक भाग आहे. तर या अशा ताऱ्यांच्या समूहांना दीर्घिका म्हणतो. अशा अब्जावधी दीर्घिका या विश्वामध्ये आहेत. आणि सर्व विश्व जे आहे ते सर्व या एका कणामध्ये होते. याला हे जे आपण म्हणतो ना हा कण या छोट्या कणामध्ये होतं. ही स्टोरी सगळी. आणि आज आपल्या समोर या छोट्या कणातून एवढं मोठं विश्व कसं तयार झाले तर हाच भाग आपल्याला जीएसच्या पहिल्या लेक्चर मध्ये बघायचा. मी काय बोलतो लक्षात येते का सगळ्यांना. ओके. तर पहा हाच भाग आपल्याला जीएसच्या पहिल्या लेक्चर मध्ये बघायचा बरं का. आजचं लेक्चर जे असणार आहे हे पहिलं लेक्चर असणार आहे जीएसचं. आणि विश्वाची निर्मिती याच्यावर प्रश्न कसे विचारतात आणि सूर्यमाला सुद्धा हा भाग आपल्याला क्लिअर करायचा. तर लक्षपूर्वक आता ऐकायचंय. एक प्रश्न याच्यातला महत्वाचा जो असेल तो मी तुम्हाला सांगणार आणि सिक्वेन्स वाईज तुम्हाला सगळा सृष्टीचा सिक्वेन्सच सांगणार. चलो. तर पहा हा आपला महाराष्ट्र आहे तुमच्या समोर सुरुवातीला. आणि मी तुम्हाला असं अगोदर बोललो होतो महाराष्ट्रातून आपल्याला तिकडे जायचं आता उलट. तर मला सांगायचं महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा जिल्हा म्हणजे तुम्हाला पूर्व दिशा कळायला पाहिजे. महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा जिल्हा कोणता आहे मला पटकन पाठवा. फटाफट पाठवा मला महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा जिल्हा. तर लक्ष द्या मी सांगतो इथं. हा जो दिसतो हा हे महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा भी आपण मॅप किंवा बुद्धिमत्ता आपण वापरणार तेव्हा संकेत मान्य दिशा उत्तर पकडायची म्हणजे उत्तर काढायला तुम्हाला सोपं जात असतं बेटा. उत्तर काढायला सोपं जात असतं हे लक्षात ठेवा. कळतंय सगळ्यांना मी काय बोललो.
की जेव्हा आपण मॅप वापरणार किंवा बुद्धिमत्तेचे दिशा ज्ञानचे प्रश्न सुद्धा सोडवणार तेव्हा संकेत मान्य दिशा कोणती म्हणायची? उत्तर वरची. तर म्हणून हे बघा मॅप मध्ये मी तर लिहित आहे इथं, हा वरचा जो भाग आहे हा काय राहणार आहे? उत्तर. हा वरचा भाग जो असणार आहे हा काय असणार आहे? बोला, उत्तर. मग उत्तर हा जर भाग उत्तर झाला, हा भाग जर उत्तर झाला तर मग उजवा हात आपलं उत्तरेला तोंड असताना उजवा हात कुठं असणार? पूर्वेला असणार. उजवा हात कुठं असणार? हा पूर्वेला असणार राजा, पूर्व. म्हणजेच ही झाली पूर्व दिशा. लक्षात यायलंय का? ही झाली पूर्व दिशा. मग या पूर्वच्या विरुद्ध मग डावा कुठं असणार? हे असणार पश्चिमेला. दिशा अगोदर फिक्स करा. जोपर्यंत तुम्हाला दिशा फिक्स नाही आणि जोपर्यंत मॅप फिक्स नाही तोपर्यंत तुम्हाला भूगोल तर काय, तुम्हाला इतिहास पण समजून घ्यायला आणि इकून तिकून तुम्ही समजला वाचला तर तेवढा मोठा भाग परीक्षेपर्यंत लक्षात कसा ठेवायचा हे अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे मी सांगतो त्या पद्धतीने चला, काहीच अडचण जाणार नाही. तर हे बघा पप्पू वरून लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? पप्पू वरून. हा दिसतो इकडं पश्चिम, आणि इकडं जर या बाजूला गेलो उजव्या बाजूला मग उत्तरेला तोंड असताना तर हा पूर्व पप्पू, आणि वरचा जो आहे हा उत्तर, ही वरची बाजू उत्तर. तर खाली कोणती असणार? दक्षिण असणार. खाली काय असणार? बोला, दक्षिण असणार. सगळं क्लिअर दिसत आहे का? बोर्डावरती जे लिहित आहे ते पेनानं एवढं मला खिलारे एकदा बोला आणि नंतर मग मी पुढे जाणार. खिलारे मी बोर्डावर जे लिहित आहे दिसतंय का सगळं? यस, राईट. आणि मी मध्ये मध्ये प्रश्न विचारले तर पटकन उत्तर द्या, नाही तर वेळ जाईल. मग ते लेक्चर तुम्हाला नंतर पाहायला तुम्हालाच मग बोरिंग होईल, ते सेव्ह राहणार आहे. तर जितकं पटकन होईल तितकं पटकन मला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. यस यस यस, राईट, ओके. आता पाहायला शिका. तर हा उत्तरेचा भाग झाला, हे पूर्व झाला, हे पश्चिम झाला. कुठल्याही मॅप मध्ये गेल्यानंतर असंच असतं, उत्तर भाग वरचा असतो. मग जरा इथं लक्ष द्या, ही एक दिशा आहे अशी, त्यानंतर अजून ही पण अशी एक दिशा आहे ना, त्याच्यानंतर अजून अशी पण ही एक दिशा आहे, ही त्याच्यानंतर अजून ही एक दिशा आहे. म्हणजे अगोदरच्या जे 4 दिशा होत्या ह्या मुख्य होत्या, ह्या बाकीच्या 4 उपदिशा आहेत. आता तर मग ही राहणार दक्षिण आणि पूर्वच्या दरम्यान आग्नेय. बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडवताना हा भाग खूप महत्वाचा उपयोगात येतो, लक्षात ठेवा. हा आग्नेय, ही राहणार काय? ईशान्य. मग आता आई असं टाका, आई. आणि मग ही इकडे राहणार उत्तर आणि पश्चिमच्या दरम्यान वायव्य. ही वायव्य बघा दिसते का सगळ्यांना इथं? आणि ही कोणती राहणार? मग ही राहणार ईशान्य. ही राहणार ईशान्य. तर बघा असा राहून टाका ईशान्य. काय? हा, आई वा न, सॉरी 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 सॉरी, गलत झालं का? एक सॉरी, काय लिहित आहे उलट, नैऋत्य. मला काय होणार आहे? नैऋत्य. ईशान्य मला वाटलं इथंच आहे. हे बघा काय काय झाला याचा अर्थ? ही शेवटची नैऋत्य राहणार आई वा ना. तर ट्रिक्स आहे आपली. पूर्व दिशा कुठं विचारली का? पूर्व दिशा कुठं विचारली का? विचारत नाही ते पूर्व दिशा कुठं आहे, पण जागोजागी याचा वापर होतो परीक्षेमध्ये, बुद्धिमत्तेलाही आणि भूगोलामध्येही. तुम्हाला जीएस लक्षात ठेवायला मॅपला टच करायचा हा उद्देश आहे. आणि मॅपला टच झाले, भूमीला एकदा टच झाले की मग तुमचा खास जीएस मध्ये फंडा पहा काय राहत होत्या. त्यासाठी जरा लक्षात घ्या, खूप महत्वाचा या. चलो ठीक आहे, इथपर्यंत कळालं का? यस नो बोला, हो किंवा नाही बोला मला खिलारे. हा खिलारे, यस नो पटापट. अजून मला आन्सर नाही आहे अजून कोणाचंच. खिलारे, यस नो. असं जर उत्तर लवकर नाही दिलं तर लेक्चरला खूप वेळ लागेल, टाइम जाईल तुमचा. यस नो बोला मला. हॅलो खिलारे. काही प्रॉब्लेम? हा आता नाही, ठीक आहे. तर
पश्चिमेचा अति दक्षिणेचा महाराष्ट्राचा जिल्हा मला बेसिक घ्यायचे आणि त्याच्यानंतर मला जगाचे विश्वाकडे सुद्धा जायचे. तर मग आता मला सांगायला हा जिल्हा कोणती दिशा आहे ही महाराष्ट्राच्या इकडची ही दिशा कोणती झाली मला बोला पटकन. पूर्व दिशा. ही दिशा कोणती आहे मग ही पूर्व दिशा आहे बेटा. ही पूर्व आणि पूर्वेचा अति पूर्वेचा जिल्हा कोणता असं मग परीक्षेला विचारतं सोपं. आणि मग आपला सोपा प्रश्न जातो. तो जायला नको. मग अति पूर्वेचा जिल्हा कोणता आहे. ही तर पूर्व झाली. मग अति पूर्वेचा जिल्हा कोणता आहे किमान हे यायला पाहिजे. हे अति पूर्वेचा जिल्हा पटकन आहे तो ते उत्तर पाहिजे. तर गडचिरोली आहे हा प्रश्न बेसिक. महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा जिल्हा गडचिरोली आहे बेटा हा. मग महाराष्ट्राच्या आता अति ही दिशा कोणती झाली पूर्वच्या विरुद्ध ही पश्चिम झाली. या पूर्वच्या विरुद्ध पश्चिम. मग अति पूर्वेचा जिल्हा हा राहणार. अति पूर्वेचा बाण जिथे दिसतो तो हा अति पूर्वेचा जिल्हा आहे. हा अति पूर्वेचा जिल्हा आहे तरी कोणता. महाराष्ट्राच्या पूर्वेचा आला गडचिरोली. आता मला अति पश्चिमेचा महाराष्ट्राच्या अति पश्चिमेचा जिल्हा सांगायचा पटकन. आणि राईट हा जो जिल्हा आहे बेटा हा राईट सांगितलाय की हा पालघर आहे. पालघर 1 ऑगस्ट 2014 हा पालघर ठाणेमधून हा पालघर तयार झालेला आहे. आणि भूमीला टच करूनच मी बोलणार सगळा. मग महाराष्ट्राच्या पश्चिमेचा पालघर अति पूर्वेचा गडचिरोली. तर मग महाराष्ट्राच्या इथं वरची दिशा आपण संकेत मान्य वरची दिशा कोणती आहे. उत्तर. तर मग उत्तरेचा जिल्हा आपण जर असं टच करायला गेलो तर हा अमरावती वाटतो. पण त्याच्याही पेक्षा बघा उत्तरेला हा जिल्हा आहे. मग हा कोणता. महाराष्ट्राच्या अति उत्तरेचा जिल्हा कोणता आहे हा बोला. नंदुरबार. राईट करेक्ट आन्सर आले. महाराष्ट्राच्या अति उत्तरेचा जिल्हा आहे नंदुरबार. तर इथं कळालं का श्रीकांत. कळालं का बेटा तुला. पश्चिमेचा कळाला का पूर्वेचा कळाला का हे लक्षात ठेवायचं. आणि हा आपला प्यारा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा कोणता आहे. मग हा ॲरो दिसतोय का किनारे. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा हे सांगायचे मला. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा कोणता आहे. पटापट बोलायचे. यस दिसतंय. तर मग महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा जिल्हा कोणता आहे. बोला यायला पाहिजे. सिंधुदुर्ग आहे हा सिंधुदुर्ग. लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या अति उत्तरेचा कोणता आहे बेटा बोल. महाराष्ट्राच्या अति पूर्वेचा कोणता आहे बोल. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेचा कोणता आहे बोल. पालघर. आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचा कोणता आहे सिंधुदुर्ग. सिंपल आहे ना काहीच हार्ड नाही. सिंधुदुर्ग दक्षिणेला आहे असा खाली. उत्तरेला नंदुरबार, पश्चिमेला पालघर आणि पूर्वेला गडचिरोली. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर उद्याला महाराष्ट्रातले जिल्हे जेवढे असतील हे कोकण आहे. कोकण. त्यानंतर मग इकडं तुमचा पर्वत आहे सह्याद्री आणि इकडं पठार आहे. हे आपण उद्याला क्लिअर तर करणार. पण हे जिल्हे कोकणातले कोणते, पठारावरचे जिल्हे कोणते आणि पर्वतमय भागामध्ये मिक्स येणारे ते कोणते. तसंच काही खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे. तर विभाग किती, पुन्हा काही विशिष्ट नाव आहे तर काही प्रदेशाला ते काय, हे सगळं एकदा बेसिक रिव्हिजन करून यायचंय उद्याला. मी तर घेणार पण तुम्ही कसं करताय आणि मी कसं सांगतो हे फक्त महाराष्ट्राचा मॅप फक्त समोर ठेवला. पूर्व हाती, पश्चिम हाती, उत्तर हाती आणि दक्षिण हाती एवढंच मी महाराष्ट्रात सुद्धा बोललो. सगळं निरीक्षण करून यायचंय उद्याला. कसं करता बघू आपण. फटाफट उत्तर आले पाहिजे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणते कोणते राज्य लागून आहेत, वायव्येला कोणतं राज्य आहे, पश्चिमेला काय आहे, इकडं
दक्षिण आणि आग्नेय दिशेला काय आहेत, पूर्व दिशेला कोणते राज्य आहेत, हे सगळं अभ्यास करून उद्याला लिहायचंय. आणि मग आता काय घ्यायचंय, तर महाराष्ट्रातून बघा लक्ष द्या, महाराष्ट्र आहे आपला आणि महाराष्ट्रातून आपल्याला जायचंय बघा भारत, हा आपला प्यारा इंडिया आणि हा महाराष्ट्र. मग महाराष्ट्राला लागून गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, हे कर्नाटक आहे, गोवा आहे. हे तुम्ही उद्याला अभ्यास करून सांगितलं मी यायचं, पण आता इथं महाराष्ट्रात भारतात लक्षात घ्या, हा प्यारा भारत. तर मग भारताच्या अति पूर्वेचं राज्य कोणतं, ही पूर्व दिशा आहे, ही वरची उत्तर आहे आणि ही पश्चिम आहे, खालची ही दक्षिण आहे. कळलं का? एकदा रिपीट मला सांगायचंय की मग महाराष्ट्राच्या अति पूर्वेचं राज्य आहे तरी कोणतं, आपला शेजार तर आपल्याला माहित पाहिजे ना, कमीत कमी आपल्या जवळ जवळचे राज्य लागून टच सीमा कोणत्या देशाला काय. तर महाराष्ट्राच्या अति भारताच्या अति पूर्वेचं राज्य कोणतं, कारण महाराष्ट्र पाहिला आपण, आता महाराष्ट्राची नाही विचारत मी, नाही सांगतायत का, मी सांगतो बघा, सिंपल आहे, सिंपल आहे, लक्ष द्या आता, कमीत कमी लक्ष द्या. यस कळतंय का नाही ते तरी मला पाठवा, यस नो. हा यस नो पाठवा मला एकदा, मग सांगतो. ओके, मला यस नो तरी किमान पाठवायचे रे. ओके ओके, तर पहा लक्ष द्या, हा भारत आहे आणि भारताच्या अति पूर्वेचं राज्य आहे हे अरुणाचल प्रदेश. हे अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे. कळलं का? या अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे आणि हे अति पूर्वेचं राज्य आहे. ही पूर्व बाजू झाली. मग वरची कोणती राहणार, उत्तर राहणार, उत्तर. मग ही खालची कोणती राहणार, दक्षिण राहणार, दक्षिण. आणि ही कोणती राहणार, पश्चिम. तर मग भारताच्या पश्चिमेचं राज्य कोणतं आहे, पटकन सांगायचं मला. भारताच्या पश्चिमेचं राज्य आहे, ओके 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 ओके, यस 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 यस, भारताच्या पश्चिमेचं राज्य कोणतं आहे, गुजरात. हे गुजरात आ वासून मोदीच्या तोंडासारखं बघा, हे इथं असं आ वासून हे गुजरात आहे का, आ आ आ करून सगळ्या पक्षांना गिळून टाकले मोदी आहे तो तेव्हापासून. कळलं का? हा वासून गुजरात. गुजरातची राजधानी गांधीनगर आणि पूर्वेचं हे इकडं होतं अरुणाचल प्रदेश, राजधानी इटानगर आणि गुजरातची गांधीनगर. मग महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचं कोणतं आहे, तर महाराष्ट्राच्या अति दक्षिणेचं राज्य आहे तामिळनाडू. हे तामिळनाडू. तामिळनाडूची राजधानी कोणती आहे, चेन्नई. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या अति उत्तरेचं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेचं आता राज्य नाही, आता केंद्रशासित प्रदेश आहे, ते कोणतं आहे, सॉरी भारताच्या महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या बोलतो. कोणता असणार, लडाख का जम्मू काश्मीर, तर लडाख असणार, लडाख. बरोबर आहे. चला ठीक आहे, लडाख. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? नाही 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 नाही, जम्मू काश्मीर हे पहिलं होतं. जम्मू काश्मीर हे पहिलं होतं. आता संघराज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश लडाख झालेला आहे. लडाख हे लक्षात ठेवायचंय. हा काय झालेला आहे, लडाख. अति उत्तरेचं बोलतो मी, अति उत्तरेचं. लक्षात येतंय का? हा हा, एक मिनिट. हे बघा, मॅप वही घे, ऍटलस वही ठेवायची बघा, एक अशी. हे हा हा, चलो ठीक आहे, अशी ऍटलस वही ठेवायची. हा कळलं का? ऍटलस वही ठेवायची. ऍटलस वही मध्ये बघायचं, गरज पडणार नाही. ऍटलस वही तुम्हाला करून टाकू. चला ठीक आहे, असो. मग भारताच्या पूर्वेचं पश्चिमेचं उत्तर राजधान्या बघितल्या. आता तुम्ही काय करायचंय की भारताच्या वायव्येला कोणता देश, वरी उत्तरेला कोणता, पूर्वेला देश कोणता, इथं कोणता, इकडं बंगालचा उपसागर आहे तो कुठं आहे, अरबी समुद्र कुठं आहे तो कुठं आहे, हिंदी महासागर कुठं आहे, याचं निरीक्षण करायचं. यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास यालाच. तुम्ही काळे पानं पुस्तक समोर घेऊन मी जीएस लय वाचायलो, मी लय गणित करायलो असं नसतं. जाणून घ्या, समोरासमोर आमने सामने मॅप ठेवा आणि जाणून घ्या, समजून घ्या. या अशा पद्धतीने यालाच अभ्यास म्हणतात. आणि लक्षात ठेवा,
करत करत अभ्यास जडमती होती सुजान. काय बोलतो मी? करत करत अभ्यास जडमती होती सुजान. आवत जावत रसी शिलपर करे निशान. म्हणजेच रस्सी जी असते, रस्सी ती जरी एखाद्या शिळेवर आपण ओढत राहिलो वारंवार, तर त्या शिळेला सुद्धा ती काय करते? निशान करते. त्या शिळेला सुद्धा ती प्रयत्न करते काढायचा. कळालं का? आणि तिथं एक निशान निर्माण करते. तर मग आपण तर माणसं आहोत. आपण जर समजा रोज रोज नजरेखाली भाग ठेवला अभ्यासाचा, तर निश्चितच आपली जडमती म्हणजे जे जड बुद्धी आहे आपली, ती सुद्धा धार बनणार, हे असं त्याचं म्हणणं आहे. मग आता चलो ठीक आहे, कळालं का? चलो, काही अडचण, काही प्रॉब्लेम नाही. यस यस यस. आता बघा, हे आहे आपलं जग, हे आहे आपली पृथ्वी. आणि या पृथ्वीवर भारत कुठं दिसतो का? बघा बरं तुम्हाला. भारत लवकर सापडतो का? आपला प्यारा इंडिया सापडतो का? बघा बरं, सापडतो का? किल्लारे. तर बघा, इथं आहे, इथं हा प्यारा इंडिया इथं आहे. दिसला का? नाही दिसला मला बोला. हा प्यारा इंडिया इथं आहे, इथं हे कळतो का? हिंदी महासागर इथं दक्षिणेला आहे. चला ठीक आहे. हा प्यारा इंडिया कळालं ना? यस 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 यस. हा प्यारा इंडिया. मी थोडं बाजूला मान करत आहे कारण तुम्हाला दिसावं इथं. कळालं का? हा प्यारा इंडिया. मग हा आशिया खंड आहे, एक आशिया खंड. चलो ठीक आहे. आता दिसतो हा प्यारा भारत इथला आपला हा आणि हा आशिया खंड आहे. हा आशिया खंड एवढा. हा आफ्रिका खंड आहे. हा आशिया, हा आफ्रिका, आणि हा दक्षिण अमेरिका, हा उत्तर अमेरिका. मग उत्तर अमेरिका कुठं आहे? दिसतो हा आहे दक्षिण अमेरिका. हा आफ्रिका खंड. आणि हा दंतूर किनारा असणारा हा इथं आहे बघा. हा युरोप एवढा. आणि इथून असा मग येतो हा आपला आशिया, हा आशिया. आणि हा जो आहे इथं हा ऑस्ट्रेलिया खंड. आणि हा अंटार्क्टिका खंड. मी फक्त कोणता कुठं खंड आहे हेच दाखवलं. मग आता याच्यावर प्रश्न विचारला की बाबा सर्वात मोठा खंड क्षेत्रफळानं, तर एक वेळ मॅप कोणते कोणते घेऊ सांगाय मला. मॅप घेण्याची काय जरूरत नाही. एक ऍटलस वही असते बघा, अशी ऍटलस वही भेटते. ही वही काय करायची? विकत आणायची दुकानावर. ऍटलस शालेय ऍटलस म्हणून असतो. मग त्याच्यात जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा सर्व असतात. पण खर्च करू नका प्लीज, काही करायची गरज नाही. खर्च A to Z मॅप इथं राहतील. तुम्हाला पीडीएफ पाठवणार मी. ही टोटल पीडीएफ भेटणार. उद्यालाच पाठवतो बस. ओके, मला फक्त सकाळी लक्ष करून द्या. एक मेसेज टाका व्हॉट्सअपवर, मी सकाळी लगेच अपलोड करतो ही पीडीएफ. श्रीकांत सकाळीच अपलोड करायची बेटा. या ओके, ही पीडीएफ तुम्हाला. ओके ओके ओके, राईट. आणि लक्षात घ्या, मॅप रोज नजरेखाली असतील तरच कळणार. आता हे उत्तर अमेरिका कोणता एवढं तर लक्षात घ्या तोपर्यंत. हा उत्तर अमेरिका कळतो का? मला यस नो बोला. याचा मॅपचा भरपूर अभ्यास करणार आपण. उत्तर अमेरिका कळतो का मला बोला. यस नो. उत्तर अमेरिका हा यस यस यस. बाण एरो दिसतो ना. हा चलो ठीक आहे. कळतंय ना सगळ्यांना? चलो राईट. दिसतो. ओके. आता पहा, मग हा उत्तर अमेरिका टच करा, लॉक करा माइंड मध्ये. हा भाग तुम्हाला मी सांगतो, आता जर लॉक केला तरच तुम्हाला पुढे सोपं जाणार. अख्खा इतिहास, भूगोल सगळं याच्यावरच आहे सगळं. आता मग भारतात गेलं तर भारताचं, जगाचं केलं तर जगाचं, आणि महाराष्ट्राचं. 3च पानावर खेळणार आपण. 3 पानं लक्षात ठेवायला अवघड नाही, पण अगोदर त्यासाठी मेहनत करावी लागते ही. तर हा उत्तर अमेरिका. तर मग खालचा कोणता राहणार? दिशेनुसार दक्षिण, कारण वरी उत्तर दिशा असते त्याच्या विरुद्ध खाली दक्षिण. हा दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिका खंड वरचा, खालचा दक्षिण अमेरिका खंड. या दक्षिण अमेरिका खंडात जगातील सर्वात मोठी, बोलूया मोठी म्हणजे असं रुंद खोरा असणारी,
सर्वात मोठी अमेझॉन नदी, कोणती नदी? अमेझॉन नदी इथं आहे, दक्षिण अमेरिका. आणि वरच्या उत्तर अमेरिकेमध्ये इथं पंचमहासरोवर आहेत, इथं पंचमहासरोवर आहेत, इथं मिसिसिपी नदी आहे, इथं मिसिसिपी नदी, पंचमहासरोवर उत्तर अमेरिकेत. मग दक्षिण अमेरिकेत काय आहे? तर अमेझॉन नदी. एवढी थोडी तोंड ओळख लक्षात ठेवा, मग नंतर डीप मध्ये जाणार आपण. हा चलो. मग हा जो खाली भाग दिसतो हा अटलांटिक, यस सारखा आकार आहे हा, यस दिसतो का हा? आणि याला म्हणतात अटलांटिक महासागर. परीक्षेला प्रश्न आलेला आहे एक दोन वेळेस की यस सारखा आकार असणारा महासागर कोणता? तर हा अटलांटिक महासागर आहे. आणि इथून लंडन, इथं बघा हा युरोप दिसतो छोटा दंतूर किनारा. तर या युरोप मध्ये ब्रिटन किंवा लंडन नावाचा एक देश, त्या लंडन वरून असा वास्को द गामा इथून या अटलांटिक महासागरातून असा इथं आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला इथं एक गुड होप म्हणतात त्याला, किंवा अशीच भूशिखर म्हणतात, इथपर्यंत आला. आणि याला वळसा घालून मग इथून असा वळसा घालून मग असा भारतामध्ये इथं केरळमध्ये आला. कळालं का? काही प्रॉब्लेम, काही अडचण? वास्को द गामा 23 मे 1498 ला काही पुस्तकामध्ये, काही पुस्तकामध्ये डेट चेंज आहे, पण जयसिंगराव पवारच्या बुकनुसार 23 मे 1498. ओके, 1498 एवढं लक्षात ठेवा. तोपर्यंत वास्को द गामा केरळ मधील कलिकत बंदरावर उतरला होता. तो इतिहास तो आपण स्पेशल इतिहासामध्ये बघणार. पण सध्या जगातील खंड हे ओळख करत आहोत आपण. मग सर्वात मोठा खंड कोणता? तर हा आशिया आपला. 7 खंड जगामध्ये. एकूण खंड किती आहेत? बेसिक प्रश्न. जगामध्ये खंड किती आहेत? तर 7 खंड आहेत, 7. आणि त्यामधील सर्वात मोठा खंड कोणता? तर हा आपला आशिया. हा आशिया खंड आपला सर्वात मोठा आहे. कळलं का? हे बघा, हे इथं उत्तर अमेरिका 1, दक्षिण अमेरिका 2, हा युरोप 3, हा आफ्रिका खंड 4, आफ्रिका. मग या आफ्रिका खंडामध्ये काय माहितीये का परीक्षेचा प्रश्न? की जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे इथं बेटा. जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं वाळवंट आहे? सहारा वाळवंट. सहारा डिझर्ट त्याला म्हणतो आपण. तर मग प्रश्न येतो, जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं? तर ते सहारा या खंडात आहे. म्हणजेच इथं मिसिसिपी असणारा उत्तर अमेरिका, हा अमेझॉन नदी सगळ्यात मोठी असणारा जगातील हा दुसरा खंड, आफ्रिका खंड सहारा वाळवंट असणारा तिसरा खंड, आणि हा युरोप जो लंडन वरून वास्को द गामा आला होता इथं, युरोपीय राष्ट्र हे म्हणतो, तर हा चौथा खंड. आणि हा आपला भारत असणारा प्यारा आशिया खंड हा झाले 5. हा ऑस्ट्रेलिया खंड हा 6वा. हा दिसतो इथं ऑस्ट्रेलिया खंड 6वा. आणि हा खाली दिसतो दक्षिणेला हा मनुष्य वस्ती नाही तिथं. इथं फक्त बर्फ आहे. सील, वालरस यासारखे तुम्हाला इथं प्राणी दिसतील, किंवा पेग्विन सारखे प्राणी इथं दिसतील. आणि 6 महिने रात्र 6 महिने दिवस असणारा खंड. असाही प्रश्न विचारला तर हा अंटार्क्टिका, बर्फाच्छादित हा अंटार्क्टिका. गंगोत्री, मैत्री हे आपले संशोधन शाळा इथं आहेत तिथं. तर त्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर तो पण लक्षात ठेवा, अंटार्क्टिका खंड. लक्षात आलं का? सहारा. ओके राईट. जितक्या वेळेस तुम्ही बोललो माहित झाल्यावर जरी तुम्ही टाईप करून पाठवलं तर तुमच्या माइंड मध्ये दीर्घकाळ राहणार. लक्षात आलं का? ओके राईट. हा आहे सहारा, हा ऑस्ट्रेलिया, हा आपला आशिया. खंडाची ओळख झाली. मग हा होता यस सारखा अटलांटिक महासागर. तर हा कोणता महासागर आहे? हा पॅसिफिक महासागर आहे. मग पॅसिफिक महासागर इकडेच नाही, तर पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे. आणि जर हा भाग आपण पृथ्वी अशी समोर आहे, ही जर अशी जोडली पृथ्वी, तर हा भाग दिसतो का इकडे पॅसिफिक महासागरचा पश्चिमेचा, हा इकून आणून असा इथं जर जोडला, इकून हा इथं जर जोडला तर इकूनही पॅसिफिक महासागर आहे. मग कळलं का? कारण पृथ्वी अशी तुमच्या समोर मांडली पण ती गोल आहे, अशी जोडल्या जाईल. तर हा भाग इकडला जो आहे हा पॅसिफिक महासागराचा इकून असा जोडल्या जाणार. कळलं का?
इकडून पण आहे, मग तुम्ही म्हणा दोन्ही साईडला कसा आला? यस, कळतंय का खिलारे? ओके ओके, राईट राईट राईट, ओके. तर पहा, हे पॅसिफिक महासागरामध्ये प्रशांत महासागर, या पॅसिफिकच नाव प्रशांत महासागर पण आहे. पण पॅसिफिकच्या जागी प्रशांत येतं कधी कधी. आणि जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर बघा, हा इथं दिसतो, हा पॅसिफिक महासागर आहे. हा इकडं पण आहे आणि हा जो भाग येतो हा पण पॅसिफिकचाच आहे. हा मग हा आणि हा दोन्ही मिळून पॅसिफिक महासागर असा हा इथून असा येतो हा. तर तो सगळ्यात मोठा आहे, कळलं का? आणि हिंदी महासागर, भारत जो प्यारा इंडिया इथं आहे आपला, हा प्यारा इंडिया इथं जो आहे, या प्यारा इंडियाच्या खाली दक्षिणेला हा हिंदी महासागर आहे. ज्या हिंदुस्थान या देशाच्या नावावरून असणारा महासागर कोणता? तर हिंदी महासागर. झाले 3. हा पॅसिफिक, हा अटलांटिक आणि हिंदी महासागर. 3 झाले का? मग इथं अंटार्क्टिका खंड दक्षिणेला आहे. याच्या विरुद्ध मी जर वर गेलो असा उत्तरेला, तर हा इथं येतो आर्क्टिक महासागर. आर्क्टिक महासागर येतो इथं. म्हणजे 4 महासागर झाले. असे 4 महासागर आहेत बेटा. एक पॅसिफिक, एक अटलांटिक आणि एक हिंदी महासागर आणि एक आर्क्टिक महासागर. हा, कळलं का? तर हे 4 महासागर लक्षात आले का नाही आले? मला बोलायचं पटापट. लक्षात आले का? 4 महासागर. आता फक्त तोंड ओळख करून घेतली, पण इथं समुद्र वगैरे ती घेणारच आपण. सध्या जगाचा मॅप समोर ठेवून फक्त मी सांगितलंय थोडं. हा महाराष्ट्र होता आपला. मग हे लक्षात घ्या की या जगामधून महाराष्ट्रातून आपण भारतात गेलो. हे बघा, महाराष्ट्र होता हा. महाराष्ट्रातून भारतात गेलो. भारतातून पृथ्वी म्हणजेच आपले 7 खंड पाहिले. हे बघा, हा दिसतो का? हा वरील, हा उत्तर अमेरिका आहे बरं का. हा उत्तर अमेरिका आहे. हा इथं मिसिसिपी नदी आहे. आणि खालचा दिसतो हा हे बघा, एरोपोर्ट लक्ष ठेवा, असा हा. आणि हे इथं असा दक्षिण अमेरिका आहे. ही खरी रिअल इमेज पृथ्वीची. इकडे येतो मग युरोप, हा अटलांटिक महासागर इकडे आहे. हा पॅसिफिक आहे. मग पलीकडे गेले की आपला युरोप झाला की खाली आफ्रिका असणार. युरोपच्या पलीकडे मग आपला आशिया असणार. चलो असो, ही पृथ्वी. तर मग पृथ्वी जी आहे, तर आपली ही सूर्यमाला बघा. महाराष्ट्रातून आपण कुठे गेलो? भारतात. भारत कुठं आहे? एक खंड आहे आशिया. आणि त्या आशिया खंडामध्ये 7 खंडापैकी आशिया खंडामध्ये भारत आहे. मग आशिया खंडासारखे 7 खंड आहेत. ते 7 खंड मिळून आणि महासागर 4 मिळून पृथ्वी तयार झाली. आणि या पृथ्वीवर हे बघा, लक्ष द्या, या आपल्या भारताच्या पृथ्वीवर जरा लक्ष असू द्या. हे एक जलग्रह म्हणतो पाणी असल्यामुळं. मग जलग्रह असणारा ग्रह कोणता? तर पृथ्वी. मग पृथ्वी कुठं आहे? तर पृथ्वी आहे आपली कुठं? ही सूर्यमालेमध्ये. ही सूर्यमाला. हे बघा, हा अतितप्त वायूचा गोळा असणारा सूर्य, हा सन, तारा म्हणतो त्याला आपण. तारा म्हणजे चमकणारा स्वतःचा सूर्यप्रकाश आहे त्याला. याच्या पृष्ठभागाचं तापमान 6000 अंश सेल्सिअस आहे. किती आहे? 6000 अंश सेल्सिअस तापमान सूर्याच्या पृष्ठभागाचं आहे. दाखवत आहे मी चित्र फक्त आज. आणि या सूर्याभोवताला असे हे 8 ग्रह परिभ्रमण करतात. 8 ग्रह. हा शेवटी दिसतो इकडं, हा प्लुटो. हा आता सध्या ग्रह नाही, त्याची मान्यता काढण्यात आलेली आहे. मग सूर्यापासून प्रश्न विचारतात. ही सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेवर आपण डिटेल तर पाहणार, पण थोडक्यात जर अशी तोंड ओळख की सूर्यापासून पहिला ग्रह कोणता? तर हा बुध आहे. बुध. मग दुसरा कोणता? शुक्र आहे. मग तिसरा कोणता? ही आपली पृथ्वी आहे. ही आपली पृथ्वी. सूर्यापासून तिसऱ्या नंबरचा ग्रह आपली पृथ्वी. बेसिक प्रश्न विचारतात असे तुम्हाला. मग की सूर्यापासून पहिला कोणता? बुध. दुसरा कोणता? शुक्र. तिसरा कोणता? पृथ्वी. कळलं का? आणि सर्वात लहान ग्रह हा बुधच आहे. मग सायन तारा
किंवा पहाट तारा किंवा इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार कोणता? तर हा शुक्र आहे, शुक्र. आता का म्हणतात? तर हा चमकतो सायंकाळच्या वेळी आणि पहाटच्या वेळी हा चमकतो, म्हणून मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार किंवा त्यालाच सायं तारा किंवा पहाट तारा म्हणतात. तो कोणता? बेसिक प्रश्न पोलीस भरतीचा. मग हा शुक्र लक्षात ठेवा. आता इकडे सर्वात मोठा गुरु आहे, इकडे असणारा शनी आहे, शेवटचा नेपच्यून आहे. यांचे रंग विचारतात. डिटेल आपण सूर्यमाला तर बघणारच डिटेल. मी सांगत आहे फक्त एवढं. काय सांगत आहे? महाराष्ट्र भारतात आहे, भारत आशिया खंडात आहे. आशिया खंडासारखे 7 खंड आणि 4 महासागर मिळून पृथ्वी बनली. आणि ही पृथ्वी कुठं आहे? तर हे दाखवत आहे. ही पृथ्वी सूर्यापासून 3रा ग्रह आहे. कळलं का? मग सूर्य कुठं आहे? सूर्याच्या भोवताली सूर्यमाला आहे, सूर्यमाला आहे. तर असे सूर्य कुठं आहे? तर सूर्य इथं आहे बेटा. की या आपल्या सूर्यासारखे अनेक तारे आहेत, अब्जावधी तारे आहेत. मग या ताऱ्यांचा, सूर्यासारखे ताऱ्यांचा मिळून जो समूह तयार होतो, असा एक पुंज तयार होतो, असा ताऱ्यांचा समूह तयार होतो, एक पुंज तयार होतो. त्यालाच आपण दीर्घिका म्हणतो. काय म्हणतो? दीर्घिका. हा आलो ना, हा आलो बाबू. याला काय म्हणतो? दीर्घिका म्हणतो. एवढं कळालं का? मला बोलायचंय क्लिअर. मी जे बोललो एवढं कळालं का? यस किंवा नो? हा चलो. तर ताऱ्यांचा मिळून काय होतं तयार? एक समूह तयार होतो, त्याला दीर्घिका म्हणतो आपण. हा मग आता बघा, लक्ष द्या जरासं. की मग ह्या दीर्घिका कशी आहेत? हे बघा, समजा ही आपली दीर्घिका आहे ही, आणि आपल्या दीर्घिकेचं नाव काय? आपल्या दीर्घिकेचं नाव काय? मंदाकिनी. पण टाकू काय मिनिट बरं आलीच म्हणा. तर आपल्या दीर्घिकेचं नाव आहे मंदाकिनी. कळलं का? आपल्या दीर्घिकेचं नाव आहे मंदाकिनी. आणि इथं आपला एक सूर्य आणि आपल्या 8 ग्रह आणि आपली पृथ्वी त्यातली इथंच आहे. मग असे अनंत आपल्या सूर्यासारखे असे अब्जावधी तारे मिळून हे एकच दीर्घिका तयार झाली. नोंद घ्या. आपल्या सूर्यासारखे असे अब्जावधी तारे मिळून एक दीर्घिका तयार झाली. आता अशा दीर्घिका, अशा गोल 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 दीर्घिका किती आहेत? मग एका दीर्घिकेमध्ये अब्जावधी तारे आपल्या सूर्यासारखे. आणि अशा दीर्घिका किती आहेत? तर अशा दीर्घिका आहेत अशा अब्जावधी. अब्जावधी ह्या दिसतात काय? या दीर्घिका आहेत. आणि याच्या दरम्यान जे मोकळी दिसते, मोकळी म्हणजे पोकळ जागा, त्याला अवकाश म्हणतो आपण. अवकाश, स्पेस, हे अवकाश तयार झालं. आणि अशा अब्जावधी दीर्घिका ह्या कुठून तयार झाल्या? तर हे सगळं जे ब्रह्मांड आहे, हे विश्व आहे, या एका दीर्घिकेमध्ये आपल्या आपली जी दीर्घिका आहे, या आपल्या दीर्घिकेमध्ये एक सूर्य छोटा, आणि त्यामध्ये आपले 8 ग्रह, त्या 8 ग्रहावर आपला आशिया खंड. 8 ग्रहापैकी पृथ्वी आपला, पृथ्वीमध्ये आशिया, आशियामध्ये आपला भारत, भारतामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र, त्यात आपला जिल्हा आणि आपलं गाव. तर हे किती छोटं असेल. आणि ब्रह्मांड बघा केवढं मोठं आहे. हे विश्व, हे एवढं विश्व कुठं होतं? एका कणात होतं, छोट्या. त्याला त्या छोटा कण एक डेन्स, खूप छोटा असा संगमबिंदू. त्या संगमबिंदूमध्ये हे सगळं विश्व होतं. आणि अचानक न जाणे काय झालं? महाविस्फोट झाला, बिग बँग झाला. आणि जग मग एक छोट्या कणातूनच निर्माण झालं.